परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे। संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी। खेड तालुक्याची मानाची भव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिले तर इथे मैदान ती पाहायला मिळते। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते। आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहिले तर इथे सुरू होतोय। 6 षटकांचा सामना आहे। टायमिंग देखील आपण पाहिले तर त्या ठिकाणी सुरू करणार आहोत। 30 मिनिटांचा कालावधी प्रत्येक टीमला आपण इथे मैदान ती दिलेला आहे। 30 मिनिटात तुम्हाला 6 षटकं टाकणं बंधनकारक आहे। 5 षटकं ओके। अंपायर संजय भालेराव सर त्या ठिकाणी आपण पाहतोय। महेश जाधव सर देखील आहेत। श्री पुष्पराज सर या तीनही पंचांना आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऑफिशियली अंपायर इथे मात्र पाहायला मिळत आहेत। 6 षटकांचा सामना आहे। 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय। सकाळच्या सत्रात आपण पाहिले तर क्वालिफायरची पहिली मॅच आपण पाहिले तर सुरू होताना पाहायला मिळते। समालोचन कक्षात आज आपण पाहिले तर महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक म्हणून आपण ज्यांना सातत्यानं पाहतोय आदरणीय दीपकजी मंडले सर हे देखील आपण पाहिले तर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतील। त्यांचा देखील आपण आवाज आज आपण या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकणार आहोत। त्याचबरोबर आपण पाहिले तर आपल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक सुमधुर गोड आवाज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण दरवर्षी आदरणीय राहुलजी बोंबे सरांना देखील आपण ऐकतोय। आज शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये देखील आपण पाहिले तर राहुल बोंबे सर आपल्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। व्यासपीठावरती देखील आपण पाहिले तर सकाळच्या सत्रात प्रचंड मोठी मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। प्रत्येक दिवशी आपण भरघोस पारितोषिक, भरघोस बक्षीस खेळाडूंना आणि प्रेक्षकांना देखील आपण देऊन सन्मानित करतोय। तर आजच्या दिवसातील पहिल्या मॅचला क्वालिफायर 1 ला इथे आपण पाहिले तर सुरुवात होते। जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल थेट मेगा फायनल ग्रँड फिनाले, तर जो संघ होईल पराभूत त्याला खेळावे लागेल क्वालिफायर 2। लेट्स प्ले। डावल होती सुरुवात। पहिला चेंडू निहाल तुसामत। पहिला चेंडू कुणाल खोंडच्या बॅट मधून टीप मिड विकेट सीमारेषा पार, उत्तुंग उत्तुंग षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। नमस्कार सर्वांचं हुतात्मा राजगुरुनगर प्रीमियर लीग 12 अंतिम सोहळा अर्थात शेवटच्या ग्रँड फिनालीमध्ये सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत। हो पुन्हा एकदा रीच केलाय हा बॉल फाईन लेग एरियामध्ये। कुणाल खोंडचा तडाखा, लागोपाठचा दुसरा नो बॉल आणि त्यावरती षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। पारितोषिक देखील या ठिकाणी येते। सन्माननीय ताराचंद गाडी आणि बाबाशेठ काळोखे यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक आहे। सन्माननीय अशुभाऊ भंडलकर सरपंच तथा प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या वतीनं देखील हे पारितोषिक असणार आहे। आणि तुम्ही पाहताय लागोपाठचे 2 षटकार आज खरं तर शेवटच्या दिवसाला चान लावणार, यात मात्र कोणतीही शंका नाहीये। तुम्ही पहा लागोपाठचे 2 आलेत। कुणाल खोंड खरं तर शिरूर तालुक्यातील पाबळ ह्या गावचा असणारा हा खेळाडू, आणि तुम्ही पाहताय खरं तर गाव प्रीमियर लीग आणि प्रीमियर लीग फॉर्मॅटमधून आज उभ्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली उल्लेखनीय छाप सोडणारा हा कुणाल खोंड तुम्ही पाहताय। लागोपाठचे 2 आलेत, तिसरा येणार का? टप्प्याचा बॉल त्याला उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये। फिल्डर तिथे खूप दूरवरती असेल, नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाईल। 1 बाउन्स हा बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार। हुतात्मा राजगुरुनगर प्रीमियर लीगचा सुंदर असा चौकार, 4 धावा।
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बाबा काळोखे, त्यानंतर ताराचंदची गाडी आणि अशुभाऊ भंडलकर यांच्या वतीनं 2100 रुपयांचं पारितोषिक पुन्हा एकदा असेल. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा पहा काय स्ट्रोक खेळ आहे. लाजवाब फटका असेल. कुणाल खोंड इथे क्रिकेटचं सौंदर्य वाढवतोय. फ्लॅटेड अप्रतिम मॅग्निफिसंट स्ट्रोक. चिरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. ही खरं तर ओळख कुणाल खोंडची आहे. अटॅक कसा करावा, त्यानंतर खरं तर सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं कुणाल खोंडची अशी कित्येक इनिंग्स आहेत आणि असे कित्येक स्ट्रोक जे संघाला नेहमीच एका मजबूत स्थितीमधून नेऊन ठेवत असतं. कारण तुम्ही पहा, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा फॉर्म्युला आणि ही स्ट्रॅटर्जी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. याबरोबर पुन्हा एकदा थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केला. गती परिवर्तन होतं आणि इथे 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 काय घडलंय. कुणाल खोंड इथे पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर राहुल सर मैदानची सुरुवात, एक चांगली सुरुवात कुणाल खोंडच्या बॅटमधून आपण पाहिली. 23 धावा इथे आपण पाहिले तर धावफलक बनवले गेल्यात आणि त्यानंतर पहिली विकेट, पहिला फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. परंतु एक स्फोटक सुरुवात इथे आपण कुणाल खोंडकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि ज्या प्रकारची सुरुवात कुणाल सातत्यानं करतो ना, त्याच प्रकारची सुरुवात तो इथे आज पुन्हा एकदा या मैदानात करताना तो मात्र मैदानात पाहायला मिळालाय. पहिली विकेट येताना पाहायला मिळते. आयडॉल निहाल तुस्सामतनं आयडॉल कुणाल खोंडला इथे आपण पाहिलं तर बाद करत पहिला धक्का आणि पहिली विकेट आपल्या संघाला तो मात्र मिळून देताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे. एक गडी बाद 23 धावा. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदान ती पाहायला मिळेल. अजय राजपूत नवीन फलंदाज तो मात्र बॅटिंगसाठी इथे मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 4 चेंडू टाकलेत, 1 विकेट गमावली, 23 धावा धावफलक होत आहेत. किती टार्गेट ठेवलं जाईल ना, या गोष्टींची चर्चा या खेळपट्टीवरती, या विकेटवरती आणि क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळेल. कारण का 2 समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत. 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आहेत. विशेषतः या दोनही संघांनी आतापर्यंत हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात एकही सामना न पराभूत होणारे 2 संघ म्हणून या 2 टीमला इथे आपण मैदानात पाहतोय. लीग पद्धतीने खेळले, तिथे 2 सामने जिंकले. या वेळचा चेंडू ताळवारपणे खेळून काढलाय. अजय राजपूतला आपण पाहतोय. यंग टॅलेंट, उभरता खेळाडू, उदयनमुख नवोदित सितारा. खरं तर ही स्ट्रॅटेजी अजय राजपूतकडून आपण सातत्यानं पाहिले. आयडॉलचं षटक आहे, डिफेन्स करतोय, हळूवारपणे चेंडू खेळून काढतोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल न घेता एक टॉट बॉल तो मात्र मैदानात येतोय. एक गडी बाद 23 धावा धावफलक होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर राहुल सर मैदानात सुरू आहे. क्लीन बोल्ड दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. 2 विकेट आपण पाहिलं तर गमावलं जात आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर मैदानात संपले गेले. निहाल तुस्सामत या गोलंदाजाला आपण पाहिलं, म्हणजे सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आपण पाहिलं ना तर प्रचंड मोठे हल्ले कुणाल खोंड इथे मैदानात केलेले आहेत. षटकार, चौकार षटकार आपण कुणालच्या बॅटमधून पाहिले आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 2 विकेट, 1 टॉट बॉल. निहाल तुस्सामतचं कमबॅक इथे आपण मैदानात पाहिले. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोर्डी. 2 गडी बाद 23 धावा.
पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू डीसे. पहिलं षटक संपतंय, 2 गडी बाद 23वा धावफलक होतात. राहुल सर, आपण पाहिलं तर पहिलीच मॅच मैदान ती पाहायला मिळते आणि क्रिकेट रसिकांच्या प्रचंड मोठ्या भव्य दिव्य रांगा या हुतात्मा शिवरामारी राजगुरू क्रीडा संकुलनाकडे आपल्याला येताना पाहायला मिळतात. प्रेक्षक आज प्रचंड गर्दी करणार यात तीळ मात्र शंका नाही, कारण आज सुपर संडे इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. मेगा फायनल अंतिम दिवस देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या समारोपाचा दिवस तो देखील आपल्याला इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा दिस गोड हवा आणि शेवटच्या दिवसातील रोमहर्षक रंगतदार सामने ते मात्र क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना हुतात्मा शिवरामारी राजगुरू क्रीडा संकुलनावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 करण्यासाठी कॅप्टन अमर गोरे. पहिला चेंडू अमित राऊतला फेकून दिलाय, मुख्य व्यासपीठाला सलामी देत सीमा पार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 29वा धावफलक होता. दीपक मंडले सरांचं शुभागमन होतं आणि स्वागत देखील केलं अमित राऊतनं षटकारानं. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण दिवसभर ज्यांचे समालोचन ऐकणार आहोत, महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक, आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य आदरणीय दीपकजी मंडले सरांचं शुभागमन होतंय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. अमित राऊतला बॅटिंग करताना आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. अमर गोरेवरती आक्रमण केले, 29 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. पुढे एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न होता. अमर गोरेनं इथं स्वतःला सावरलंय, पुढे एकदा कमबॅक केलाय आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे कमबॅक खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः उत्तम सरांनी मगाशी एक या ठिकाणी या स्पर्धेबद्दल आणि ह्या 2 संघांबद्दल काहीशी माहिती पुरवली. दोन्ही संघ लीग फॉर्मॅटमध्ये अजूनपर्यंत एकही सामना पराभूत न झालेले हे 2 ब्लॅक हॉर्स आहेत, त्यामुळे ही लढत पाहण्यात नक्कीच रंगत येणार आहे. व्हाईट बॉल उजव्या खूप बाहेर जाणारा हा बॉल आहे आणि तुम्ही पहा ज्या पद्धतीने खरं तर कुणाल खोंडनं सुरुवात मिळवून दिली होती, त्यानंतर आपण पाहिलं 2 विकेट आल्या आणि त्यानंतर आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विशेषतः संघनायकानं हातामध्ये बॉल घेतलाय. 6 षटकांची मॅच. पहिली क्वालिफायर टीम 5व्या सीझनमध्ये इथे कोणते असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष. पुढे एकदा अमर गोरे अर्थात सोन्या इथे मात्र तयार. इथे बघा बॉल खरं तर करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, कशा पद्धतीनं बॉलवरती फिंगर रोल केले, त्यानंतर आपण पाहिले अगदी गुड लेंथवरनं बॉल स्पीड झाल्यानंतर थोडासा स्लो झाला आणि विशेषतः अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आणि अशा पद्धतीचं व्हेरिएशन टेनिस बॉलमध्ये तुमच्याकडे असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि अमर गोरेकडे तो अनुभव आहे. अनुभव हा असा तुमच्याकडे गुरु आहे ज्या अनुभवाच्या जोरावरती तुम्ही भल्या शत्रूला चितपट करू शकता, पराभूत करू शकता. अमर गोरेकडे आपण पाहिले कित्येक वेळा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूची देखील तितकीच उल्लेखनीय कामगिरी आहे आज घरच्या मैदानावरती. हो, पुढे एकदा हा बॉल पहा, पुढे एकदा फिंगर रोल केलेत म्हणावं लागेल, कारण अगदी ज्या गतीसाठी खरं तर अमर गोरे ओळखला जातो ना, ती गती ह्या बॉलवरती दिसत नाहीये. पिचिंग झाल्यानंतर बॉल स्लो होत आहेत आणि तुम्ही पहा उत्तम सर गेले 6 दिवस तुम्ही ते समालोचन केले ह्या मैदानाची परिस्थिती आणि विशेषतः ही विकेट. काय सांगाल तुम्ही? आज फायनलचा दिवस आहे, आज पहिल्या क्वालिफायरमध्ये किती स्कोर इथे जेमतेम उभा राहू शकतो? 31वा धावफलक होत आहेत. अमर गोरेच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा कमबॅक केले मैदानावरती. यावेळीचा चेंडूचा बॅकफुट जात खेळण्याचा प्रयत्न, विश्वजीत ठाकूर मोठ्याचा फेकी तिथे आपण पाहिलं तर थोडीशी खराब ती मात्र मैदान ती पाहायला मिळते. एक्स्ट्रा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिलं तर फेकताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय 1 धावेल, 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 2 गडी बाद 32 धावा त्या मात्र धावफलक होती इथे आपण पाहिलं तर बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरुवात विश्वजीत ठाकूर, अमित राऊत या जोडीला इथे आपण बॅटिंग करताना मैदान ती पाहतोय. अमर गोरेचे षटक आपण पाहिलं तर सुरुवात पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर काही डॉट बॉल त्यानं केले, चांगलं कमबॅक केले. षटक क्रमांक 2 सुरू आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळीचा चेंडू होता इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला. अमित राऊत या फटक्यांची गरज असेल टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीला. शेवटच्या चेंडूवरती येईल कणकणीत RPLचा चौकार. व्हिडिओ दे साऱ्या
गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीसे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर संघ मालकांचं शुभागमन होते. श्रीपती बाबा महाराज क्रिकेट क्लब म्हाळुंगे इंगळे जो संघ इथे आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, त्या टीमचे टीम ओनर विद्यमान उपसरपंच श्री क्षेत्र म्हाळुंगे नितीन शेठ फलके आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखर दादा तुपे, संदीप भाऊ म्हाळुंकर पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार म्हाळुंगेंच्या ग्रामस्थांचं शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राहुल सर, जर बारकानं या वर्षीचं 5वं पर्व आपण पाहिलं ना तर अनेक संघ मालकांची स्वप्न होती या स्पर्धेचं बक्षीस पात्र फेरी जावी, या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आमचा संघ खेळवा, संघ मालकांनी व्यासपीठावरती बसावं. परंतु त्या सगळ्या संघ मालकांची स्वप्न या पर्वात इथे आपल्याला पूर्ण होताना ती मात्र पाहायला मिळतात. अनेक नवनवीन संघ आपण पाहिले तर प्रथमतःच या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीत इथे आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 36 धावा, तर षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज इथे मैदानात सज्ज आहे. रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न होता. चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केलाय विश्वजितच्या बॅटवरती. खरं तर चांगल्या पद्धतीने चेंडू येऊ शकला नाही. राजगुरुनगर खेड प्रीमियर लीग, खरं तर मानाची क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण खेड तालुक्याला ह्या क्रिकेटच्या स्पर्धेचे वेध लागलेले असतात आणि तुम्ही पाहता ह्या वर्षी 5व्या सीझनमध्ये ही स्पर्धा पुढे एकदा सुपर डुपर हिट होताना तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. विश्वजित ठाकूर तुम्ही पाहिलेत ह्या दोघर आणि त्यानंतर आपण पाहतोय तालुक्यातील असणार अमित इथे मात्र चांगली साथ देतोय. पुन्हा एकदा पहा, लेंथ बॉल होता त्याला मात्र फक्त डिफेन्स केले, फक्त दिशा दिली आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे स्ट्रोक तुम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळतात. मोठमोठे अटॅकिंग स्ट्रोक तुम्ही पहिल्या चेंडूपासून कुणाल खोंडला पाहिलं होतं. मोठे 2 षटकार खेळले, त्यानंतर एक बाउंड्री वसूल केली, त्यानंतर त्याला बाद व्हावं लागलं. हा त्यानंतरचा विषय आहे. पण इथे तुम्ही पहा, अमित राऊत हा तालुक्यातील खेळाडू आहे. आयकॉन बरोबर खरं तर तालुक्यातील खेळ हा खेळाडू हा कशा पद्धतीचा असावा याचं उत्तम उदाहरण तुम्ही अमित राऊत ह्या खेळाडूला पाहता नक्कीच तुमच्या लक्षात येईल. तयार असेल उजव्या हातानं. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी झालाय. वेग कमी होता पण टायमिंग प्रॉपर होतं. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4-4-4. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे. चौकार येताना पाहायला मिळतं अमित राऊतची बॅट. आपण पाहिलं तर आज महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण त्याची फलंदाजी इथे मैदानी पाहतोय. एक मॅचमध्ये तरी देखील आपण पाहिलं तर सामनाऱ्याचा किताब घेतला आणि या खेळपट्टीवरती या विकेटवरती खेळण्याचा अनुभव अमित राऊतकडे फार मोठा आहे. आणि आज संघ अडचणीत आहे, संकटात आहे, त्यामुळे तो कशा प्रकारे बॅटिंग करेल, तर रवी सप्रे कमबॅक करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडू पायावरती टाकलाय. लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. राहुल कदम वेस्टर्नवरतून चेंडूवरती गेलाय, अडवतोय, फेक करेल, तोपर्यंत एक सिंगल मैदान येताना पाहायला मिळते. 22च्या रूपानं एक धाव नसेल. धाव आताची नसेल. महेश जाधव सरांचा आपण पाहिलं तर इशारा तिथे आपण पाहतोय. बॅटरनं शॉट अटेम्प्ट केला नसावा, त्यामुळे तिथे आपण पाहिलं तर पंच धाव कोणत्याच प्रकारची येणार नाही. एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक सुरू आहे 3ऱ्या क्रमांकाचं आणि धावफलक होते आपण पाहिलं तर इथे मात्र बनवलं गेलात. धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. षटक क्रमांक सुरू आहे 3ऱ्या क्रमांकाचं. रवी सप्रे आपण पाहतोय स्थानिक गोलंदाज आहे. याच तालुक्यातील म्हाळुंगे इंगळेचा गोलंदाज. यावेळीचा चेंडू होता अमित राऊतसाठी आपण पाहिलं तर 2 पायांच्या मधोमध टाकलेला चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरला हुलकवणी देणारा चेंडू देखील आपण मैदानी पाहिलेला आहे. विशेषतः जर राहुल कदमने चेंडू अडवला असता, एस्टनवरती फेकला असता, तर विश्वजित ठाकूर मोठ्या याचं आयकॉन तो या स्पर्धेत रिप्रेझेंट करतोय. गेली 2 वर्षे त्याला देखील आपण पाहिलं तर इथे ही खेळपट्टी विकेट सोडावी लागली असती, परंतु तिथे आपण पाहिलं तर त्या प्रकारचं कृत्य घडलं नाही. एक धाव ती मात्र मैदानात येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होते बनवले जात आहेत. 44 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. विश्वजितसाठी हा बॉल तुम्ही पाहिलाय थोडासा
आखूड टप्प्याचा होता, पण त्याला फक्त ग्लान्स केलंय, दिशा देण्याचा प्रयत्न विश्वजितचा तुम्ही त्या ठिकाणी पाहिला. उत्तम सर, तुम्ही हा विषय घेतला होता, कदाचित बॉल हातामध्ये आला असता. या अगोदर देखील तुम्ही पाहिलं ज्यावेळेस अमर गोरे ह्या एंडनं बॉलिंग करत होता त्यावेळेस देखील एक थ्रो आपण या ठिकाणी पाहिला होता. आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही जर बारकाईनं एक एक चुका जर लक्षात घेतल्या आणि षटक देखील. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर राहुल सर संपलेला आहेत. व्यासपीठावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रत्येकाचं वैयक्तिक नामोल्लेख करणे शक्य नाही, परंतु आज व्यासपीठावरती देखील अनेक मान्यवर उपस्थित होणार आहेत. मैदानाच्या अवतीभोवती देखील अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक उपस्थित होणार आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचं 5वं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहिले तर संपन्न होते. आज सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी एका भाग्यवान प्रेक्षकाला एक स्पोर्ट्स सायकल देतोय, परंतु आज आयोजक कमिटीने ठरवल्याप्रमाणे आज शेवटचा अंतिम दिवस आहे. आपण लकी ड्रॉची 10 बक्षिसं आणि 11वी सायकल याप्रमाणे 11 बक्षिसं आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या निमित्तानं शेवटच्या अंतिम दिवसामध्ये मेगा फायनलचा सामना संपल्यानंतर इथे आपण देऊन सन्मानित करणार आहोत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निहाल तुस्समत. पहिला चेंडू आपण पाहिलं तर प्रचंड वेगाने टाकला जातोय. महाराष्ट्र प्रीमियर लीगला देखील आपण पाहिलं तर रिप्रेझेंट करून लेदर क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेटची सांगड घालणारा, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहुरोड एक्सप्रेस या नावानं परिचित असणारा निहाल तुस्समत ॲज अ आयडॉल या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटर कॅप्टन अमित राऊतला आपण पाहतोय. हा बॅटल, हा कॉन्टेस्ट इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल आपण पाहिलाय आणि उजव्या खूप बाहेर जाणार आहे. निहाल तुस्समत बद्दल खरं तर चर्चा करणं गरजेचं आहे, कारण ती क्वालिटी आपण म्हणतो ना, महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले लेदर बॉल बरोबर टेनिस बॉल, आणि खरं तर दोन्ही बॉलमध्ये जर आपण पाहिलं खूप मोठं या ठिकाणी ते तारतम्य तुम्हाला आढळेल. आणि विशेषतः लेदर बॉलचे खेळाडू फार कमी वेळा तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. टेनिस बॉल खेळणारे फार कमी वेळा तुम्हाला लेदर बॉलमध्ये पाहायला मिळतील. पण निहाल तुस्समतकडे आपण पाहतोय ती स्ट्रॅटर्जी आहे, ती क्वालिटी आहे. आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभर खरं तर भ्रमंती करत असताना अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा देहुरोडचा सितारा आहे. डॉट बॉल आलाय आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं अगदी 47 धावा धावफलकामध्ये आहेत. पुन्हा एकदा हो इथे एक कॉइन बेहेंडचा शिकार कदाचित झाला असता, पण इथे झेल ड्रॉप होतोय, कॅच ड्रॉप होतोय आणि त्यानंतर सिंगल येणार आहे. धावफलक पुढे पोहोचतंय 48 धावफलक होत आहेत. परंतु विकेट किपरकडनं छोट्या चुका इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. काही रनआउटचे चान्स गमावले जात आहेत, झेल सुटले जात आहेत, परंतु मॅच महत्त्वाची आहे. दोनही संघ आपण पाहिलं तर अपराजित आहेत. यासाठी मी सांगितलं की आत्तापर्यंत एकही सामना या दोनही संघानं गमावला नाही आणि त्या दोन टीम आपण एकमेकांच्या विरोधात पाहतोय. प्रतिस्पर्धी ताकदवान आहेत. विश्वजित ठाकूर समोर निहाल तुस्समत, आयडॉल टू आयकॉन. यावेळीचा चेंडू होता फेकून दिलाय. विश्वजित ठाकूर मोठेच्या बॅटमधून जाईल डीप मिड विकेट सीमा पार. षटकार, साधावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. विश्वजित ठाकूर मोठ्याला आपण पाहिलं तर हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचं ते एक विशेष प्रमुख आकर्षण बनलेलं आहे. कारण का विश्वजित ठाकूर, कृष्णा सातपुते या खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड मोठमोठ्या रांगा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आज विश्वजित ठाकूरची बॅट आणि बॉल कशा प्रकारे बोलतोय ना, त्याकडे प्रेक्षक आतुर आहेत. रिव्हर्स स्विच इट, नाचाकत बरा फटका. विश्वजित ठाकूर मोठेच्या बॅटमधून येईल बॅक टू बॅक षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू त्याला का म्हटलं तर त्याची प्रचिती त्यानं दिलेला आहे. ऑल ओव्हर इंडिया ओपन आयकॉन म्हणून तो या स्पर्धेत रिप्रेझेंट करतो आणि जबरदस्त बॅटिंग इथे आपल्याला विश्वजित ठाकूर कडनं पाहायला मिळते.
2 गडी बाद 60 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे आणि गोलंदाजी देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौथ्या षटकात निहाल तुस्सम टुन्नू तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होत आहे. बाबा काळुके यांच्या वतीनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. कैलास भाऊ निकाडे, ताराचंद बोगाडे पाटील, अशुभाऊ बंडलकर यांच्या वतीनं 3000 रुपये. यावेळीचा चेंडू होता बिग हिट, बिग ब्लास्ट, चेंडू जाईल सीमा पार. बाबा काळोखेंचं 3000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. विश्वजीत ठाकूर मोठेच्या बॅटमधून आलाय, सलग तिसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीसे. मेहनत एक असं तंत्र आहे ज्यामुळे अशक्य ते शक्य होतं आणि ती मेहनत करताना इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विश्वजीत ठाकूर मोठ्या तो इथे मैदान ती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक संपले गेले. चौथ्या क्रमांकाचं 2 गडी बाद 66 धावा. छोटंसं ड्रिंक ब्रेक आपण मैदान ती घेणार आहोत. आज खेळाडूंच्या जलपानासाठी कालावधी दिला जाणार आहे यातील मात्र शंका नाही, कारण का आज क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना एक चांगलं क्रिकेट ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. ओव्हर संपलेला आहे, तोपर्यंत जाऊया डीजे ऑपरेटरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. सगळ्या बक्षीसदात्यांचं मनापासून आभार आहोत. सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार आहोत. ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपण पाहिलं तर संपन्न होत असताना सगळ्या आयोजकांनी प्रचंड कष्ट, मेहनत, परिश्रम घेत हा क्रिकेटचा देखना देदीप्यमान सोहळा तो मात्र या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व इथे आपण पाहिलं तर आयोजित करत असताना अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं सातत्यानं पाहिलेलं आहे आणि एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर उपस्थित होत आहेत SBMCC क्रिकेट क्लब माळुंग इंगळे संघाचे संघमालक श्री क्षेत्र माळुंग इंगळे नगरीचे माझे आदर्श युवा उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शेखर दादा तुपे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित होत आहेत. संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे. गडद नगरीचे माजी सरपंच आदरणीय रामदास शेठ शिंदे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शंकर शेठ मराठे या ठिकाणी उपस्थित होत आहे. रामभाऊ शेठ शिंदे आणि शंकर शेठ मराठे या दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर राहुल सर 4थ्या क्रमांकाचं संपलं गेलंय. 2 विकेट गमावल्यात, 66 धावा धावफलक होत आहेत. म्हणजे बॅटिंग करणारी टीम सुरुवातीला स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. कुणाल खोंड बाद झाल्यानंतर काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या, परंतु त्यानंतर विश्वजीत ठाकूर मोठ्या, अमित राऊत कॅप्टन, ऐकून आणि कॅप्टननं संघाचा डाव सांभाळलाय आणि 3रं विकेटसाठी एक चांगली भागीदारी पार्टनरशिप मैदान ती पाहायला मिळते. 2 गडी बाद 66 धावा. डेड बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं प्रचंड खडतर गोलंदाजीची तोडफोड झाली आणि विशेषतः ज्यावेळेस कुणाल खोंड बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं मध्यंतरी देखील एक झटका या ठिकाणी मात्र बॅट्समनच्या माध्यमातून जो दिला गेला, पण त्यानंतर खरं तर एक संयमी इनिंग मैदानाच्या आतमध्ये विश्वजीत आणि अमित राऊत यांच्या माध्यमातून जी साकारली गेली. फुलात लेनचा बॉल त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही, पण तिथे एक सिंगल येणार आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः कमी षटकांच्या मॅचेसमध्ये इथे प्रत्येक बॉलवरती सिंगल येणं, रन येणं हे फार गरजेचं आहे. विशेषतः तुम्ही पहिली क्वालिफायर मॅच खेळताय. राजगुरुनगर खेड प्रीमियर लीग आज शेवटचा दिवस. खरं तर फायनलमध्ये पोहोचणारा 5व्या पर्वातील पहिला संघ कोणता याकडे सर्वांचं लक्ष असेल. पुढे एकदा बॉल लेंथ बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आहे काउ कॉर्नर एरियामध्ये. खराब फिल्डिंग त्याचा मात्र मोबदला भेटणार आहे. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. हे फटके आपण पाहिलं तर या मैदानावरती काय नवीन नाही, या खेळपट्टीवर त्या विकेटवरती काय नवीन नाही. का हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये राहुल सर आपण पाहिलं ना, 5 चेंडूवरती 5 षटकार खेळणारे बॅटर आपण पाहिलेत. स्थानिक खेळाडूंनी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग गाजवली. आयकॉन आयडॉलच्या सोबतीला या तालुक्यातील खेळाडूंचा खेळ देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी पाहिलेला आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. हो या ठिकाणी पहा दिशा देण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल एक गोष्ट उत्तम सर तुमच्या लक्षात आली असेल. या अगोदर निहाल तुसमधलं तुम्ही पाहिलं अगदी डीप काऊ कॉर्नरमध्ये आहे आणि त्या अगोदरच्या षटकामध्ये अगदी निहाल तुसमतच्या षटकामध्ये विश्वजित ठाकूरनं जे काही आक्रमण केलं आणि त्याचा परिणाम कुठंतरी क्षेत्ररक्षणावरती होतोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यानंतर 4 धावा आल्या आणि इथे पहा गोलंदाज देखील चुका करतोय. याबरोबर पुन्हा एकदा फाईन एरियामध्ये बॉल येणार आहे. तिथे फिल्डर कोणताही नसेल. अमित राऊतच्या बॅटमधून आपण पाहतोय इथे बीमरसाठी खरं तर हा बॉल आता इथे चेक केला जाईल. 4 धावा तर येणार आहेत आणि आपण पाहतोय टेक्नॉलॉजीचा वापर, टीव्ही अंपायरचा वापर या ठिकाणी होणार आहे. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे आपण पाहिलं तर राहुल सर एक सगळ्या प्रकारची बॅटिंग सकाळच्या सत्रात पाहायला मिळते आणि क्रिकेटचं रसिक प्रेक्षकांना हेच पाहायचे. षटकार, चौकार, रंगलेले सामने, रोमहर्षक लढती आणि त्या पाहण्यासाठी क्रिकेटचे रसिक प्रेक्षक फार आतुरतेनं आणि उत्सुकतेनं आपण पाहिले तर गेली 7 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं गर्दी करताना पाहायला मिळतात. आज सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं भोजन व्यवस्था या ठिकाणी संपन्न होणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टी अंपायर चेक करतायत. धावफलकोती बनवलं गेला 74 धावा, परंतु या चेंडूचा निर्णय तो मात्र अजूनही बाकी आहे. तिसरे अंपायर काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार आहोत. टीव्ही अंपायर निर्णय पाठवतील तसा निर्णय इथे आपण लगेच सांगणार आहोत. श्री साई स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेली 7 दिवस HD क्वालिटीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. गेले 7 दिवसाचा या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन 5व्या पर्वामध्ये होते आणि या सर्वांची सांगड घालण्याचं काम आमच्या कोर कमिटीनं, ऑर्गनायझर कमिटीनं केलेलं आहे आणि त्यांचं देखील नावाचा उल्लेख होणं हे खरं तर गरजेचं आहे. त्यामध्ये आपण पाहतोय बाळासाहेब कडलक साहेब आहेत, समीर शेठ सातकर पाटील आहेत, अशुभाऊ भंडलकर आहेत, राहुल शेठ थिगडे आहेत, जावेदभाई तांबोळे आहेत, महेश भाऊ चव्हाण आहेत, कॉलरामांना मेंढे आहेत, राहुल शेठ पानबंद आहेत, प्रमोद गडदे आहेत, ऋषी चापळे आहेत, योगेश शिवेकर आहेत, अमित कोकणे आहेत, स्वप्नील बापूशेठ खुटवड आहेत, दत्ता पवार आहेत, त्यानंतर सचिन भाऊ गोपाळे आहेत आणि उत्तम सावंत ह्या आयोजकांची टीम इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा. रन अजून ॲड होत आहेत. 12वा प्लेअर आपल्याकडे आहे, त्यामुळं थोडीशी शांतता ठेवा. स्कोरबोर्डकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा टीप पीड विकेटच्या डोक्यावर आपण पाहतोय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकल्यात तोफेचा गोळा. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. अंपायर या अगोदरच्या बॉलवरती काय डिसिजन आहे? ओके, 84 रन स्कोर कार्ड मध्ये आहेत. पुन्हा एकदा गती परिवर्तन आपण पाहिले. फाईन एरियामध्ये बॉल येणार आहे. तिथे मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. सिंगल येते. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदला होते. स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे पोहोचते. 85 धावा धावफलकामध्ये आहेत. अगदी तुम्ही पहा एक चांगल्या पद्धतीनं 2 बॅट्समन मध्ये इथे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप आहे. विशेषतः 6 षटकांमध्ये इतक्या चांगल्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. विश्वजित ठाकूर खरं तर आयकॉन आहे, पण आयकॉन बरोबरच तालुक्यातील खेळाडूंचा खेळ हा देखील त्याच गुणवत्तेचा आणि त्या उंचीचा आहे. पुन्हा एकदा फुल ऑफ लेनचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. सिंगल तरी येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित इथे फेकी अगोदर आली असती तर हा जरतरचा प्रश्न होता. धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोरबोर्डवरती आपण जाणार आहोत. 87 रन्स इथे स्कोर कार्ड मध्ये आहेत. 5वं षटक आपण पाहिलं तर राहुल सर सुरू आहे. 2 गडी बाद 87 धावा बनवल्या गेल्या. या खेळपट्टीवर त्याने विकेटवरती आपण पाहिलं ना, जो संघ क्षेत्ररक्षण करतोय त्या संघाचा आतापर्यंत या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर कार्ड आहे. 101 101 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. म्हणजे त्या विक्रमाची बरोबरी केली जाईल का, त्या विक्रमाची तोडीस काढला जाईल का, तो देखील आपण इथे मैदानी पाहणार. यावेळी चेंडू केला डीप लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचं. इथे मैदानी
संपलं जाईल। 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारा संघ दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोर्डी बनवतोय 2 गडी बाद 88 धावा। ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर। इथे आपण पाहिलं तर 88 धावा धावपल होतात। 2 विकेट गमावल्या आहेत। 5वं षटक सुरू आहे। राहुल सर, या विकेटवरती या मैदानावरती जर आपण खेळपट्टीचा अंदाज घेतला ना तर बॅटिंग पिच मैदानावरती पाहायला मिळेल। आयकॉन जिग्नेश पटेल ज्यावेळेस या विकेटवरती खेळला त्यानं देखील त्याच्या मुलाखती दरम्यान सांगितलं की या विकेटवरती या खेळपट्टीवरती खेळत असताना गोलंदाजांना भरपूर मार पडतो आणि मी माझ्या आयुष्यात पहिली प्रीमियर लीग पाहिली, पहिली अशी विकेट पाहिली की त्या ज्या विकेटवरती मी 2-2 षटकात 40-45 धावा या खेळपट्टीवरती खाल्लेल्या आहेत। त्यामुळे 93-95 धावा देखील जरी बनवला ना तर या विकेटवरती त्या मात्र विजयांची गॅरंटी देणाऱ्या ठरतील का ते देखील आपण पाहणार आहोत। पहिला चेंडू होता विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून खेळलाय। डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला गेलाय। क्षेत्ररक्षक तैनात आहे निहाल तुसमत आणि तोपर्यंत पाहता 2 धावा इथे आपल्याला मैदानात येताना पाहायला मिळतात। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावफलकोती बनवलं गेलात 2 गडी बाद 90 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत। शेवटचे 5 चेंडू आणि किती धावा बनवल्या जातील, कमबॅक करेल का म्हाळुंगे इंगळे संघाचा गोलंदाज प्रशांत उत्तेकर। एखादी विकेट ती मात्र फार महत्त्वाची ठरेल टीम म्हाळुंगे संघाला। पुढे एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय, फिल्डर बॉल खाली, तिथे हो व्हॉट अ स्ट्रोक, ब्रिलियंट स्ट्रोक, विश्वजीत ठाकूर, देयर इज अ मॅन, चरण षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। दिगवडे गावचा सुपरस्टार आपण पाहिलं तर राहुल सर विश्व जिंकायला निघाला। विश्वजीत त्याच्या नावात जीत आणि जबरदस्त बॅटिंग तो इथे मैदानावरती करताना पाहायला मिळतोय। पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल इतकं मोठं अंतर होतं आता आणि डॉट बॉल येतोय। आणि विशेषतः तुम्ही पहा समोर आयकॉन खेळाडू आहे, इतक्या फुल फॉर्म मध्ये तो खेळाडू आहे आणि ह्या पद्धतीमध्ये आपण पाहतोय तालुक्यातील खेळाडू एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय। हे देखील तालुक्यातील आपल्या क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बाब आहे। पुढे एकदा बॉल आपण पहिल्या मिड विकेट एरियामध्ये जाणार आहे, तिथे फिल्डर चेंडूला फील्ड करेल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये केलाय। विश्वजीत स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितो पण आपण पाहतोय इथे थोडीशी गडबड गोंधळ आणि याबरोबर इथे आपण पाहतोय एक छोटासा ऍक्सिडेंट म्हणावा लागेल आणि ह्या दुखापती खेळामध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात। स्पोर्ट्स स्पिरिट हे देखील खेळाडूंकडून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि खरं तर क्रिकेट खेळाबरोबर खरं तर आपण पाहतोय एक दुसऱ्या बद्दलची असणारी आपुलकी हे देखील फार मैदानावरती गरजेचं आहे। आपण पाहिले आज खरं तर राजगुरुनगर प्रीमियर लीग खेड तालुक्यातील खूप सारे संघ या ठिकाणी आहेत आणि अमित राऊतला तुम्ही या ठिकाणी पाहताय। खरं तर पहिल्याच बॉलपासून खरं तर खूप स्ट्रगल करत असणारा खेळाडू तुम्ही पहा, मोहोकल गावचा खेड तालुक्यातील असणारा खेळाडू अगदी गाव लेवलपासून क्रिकेटला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्रामध्ये अमित राऊत ह्या नावाचं आज एक वेगळं भले तयार झाले खेड तालुक्यामधून। ज्यावेळेस आयकॉन आयडॉल ह्या खेळाडूंची एक वेगळी यादी तयार होती त्यावेळेस अमित राऊत हे नाव देखील खेड तालुक्यामधून नक्कीच आपण पाहतोय मानाने घेतलं जातं, कारण तितका मोठा स्ट्रगल तितका मोठा संघर्ष ह्या अमित राऊत ह्या नावापाठीमागे आहे। जाऊया पुढे एकदा मॅचकडे, जे काही शेवटचं षटक आहे किती धावा ह्या स्कोर कार्डवरती इथे मात्र लागल्या जाणार याकडे मात्र क्रीडा रसिकांचं लक्ष आहे। विश्वजीत ठाकूर स्ट्राईक एंडवरती तयार हो, याच बरोबर डीप मिड विकेट, ताकद नजाकत आणि रिझल्ट तुम्ही पाहिलाय, डीप मिड विकेट सीमारेषा फुटली आहे, षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। थँक्यू। 2 गडी बाद 104 धावा या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर कार्ड बनतोय 100 अप 100 अप आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते 104 आणि त्यानंतर किती धावा येतील, शेवटचा चेंडू आपण पाहिलं तर टाकला गेलाय, दुसऱ्या धावेला पलायन केलं आणि पाहता 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात। 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। 1 इनिंग डाव संपला आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघानं इथे मात्र बनवलं गेल्यात अमित राऊत 15 चेंडू 30 धावा, विश्वजीत ठाकूर 16 चेंडू 47 धावा, तर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 106 धावा।
ही पहा ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर। दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग, दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग। धन्यवाद उत्तम सावंत सर। अतिशय आनंद वाटला या मैदानावरती आल्यानंतर। तब्बल 2 वर्षानंतर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग खेळ स्पर्धेमध्ये परत एकदा समालोचनाच्या माध्यमातून जोडलं गेलो। त्यामुळे एक आयोजकांचं खरं तर अंतःकरणापासून आभार मानेल की आपण परत एकदा या ठिकाणी शेवटच्या दिवशी आमंत्रित केलं। या अगोदर उत्तम सावंत सर आपल्याच खेड तालुक्याचा एक सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता। तर त्याचबरोबर शिरूर तालुक्यातनं एक अतिशय दमदार समालोचन ज्यांनी काही वर्षामध्ये केलं आणि खरं तर अनेक मोठ्या स्पर्धांना ज्यांना विशेष मागणी असते असे राहुल बोंबे सर सुद्धा दिवसभरात आपल्याबरोबर असणार आहेत। इतर सुद्धा काही युवा समालोचक मित्र ज्यांनी गेले 6 दिवस तुमचं मनसोक्त मनोरंजन केलं आहे आणि तुमच्यापर्यंत क्रिकेटचे चांगल्या प्रकारची माहिती पोहोचवली ती मंडळी सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे। मैदानावरती आलो त्यावेळेस अमित राऊतांनी मोठ्या दोघांची बॅटिंग सुरू होती आणि खरं तर पिंटू भाऊ सातव्यांनी आल्याला सांगितलं सर किती दिवसानंतर। मी त्यांना मगाशी 365 म्हटलो परंतु 365 अधिक 365 कारण मागच्या वर्षीची स्पर्धा आंबेठाणच्या तिकडे झाली त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपलब्ध होता आलं नाही। म्हणजे जवळपास 700 पेक्षा जास्त दिवसानंतर या मैदानावरती परत एकदा त्या ठिकाणी येण्याचा योग भेटला। हरकत नाही, एक चांगली दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आयोजित केल्याबद्दल खरं तर सर्व आयोजकांचं मनापासून आभार आहे। कारण अशा प्रकारच्या स्पर्धात ग्रामीण बॉल टेनिस क्रिकेटची उंची वाढवत असतात आणि त्यामुळे एक चांगलं व्यासपीठ एक चांगलं नक्कीच स्टेज ग्रामीण क्रिकेटला मिळतं। यूट्यूबच्या माध्यमातून गेले काही दिवस आम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय आणि अतिशय सुंदर दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण आपली ही सर्व क्रिकेट त्या ठिकाणी SSS ची सर्व आपली ही जी टीम आहे ती करतायत। पहिल्या दिवशी ज्यावेळेस माझ्यापर्यंत लिंक आली उत्तम सरांबरोबर चर्चा झाली। मी म्हटलं उत्तम सावंत सर ह्या चॅनलला आपण या अगोदर मी जास्त पाहिलं नाही परंतु जे काही काम सुरू आहे अतिशय दर्जेदार काम सर्व ही SSS ची टीम करते त्याबद्दल त्यांचंही कौतुक आहे। मला वाटतं तब्बल 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा सोहळा जगभरापर्यंत त्यांच्या मार्फत पोहोचवला जातो आहे। धावफलकावरती प्रथम मला वाटतं 106 धावा बनवल्या दिशा स्पोर्ट्स फाउंडेशननं। 107 धावांची गरज आहे। आता मात्र विनंती करेल दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनला आपण मैदानामध्ये उतरायचं आहे। SBMCC म्हाळुंगे इंगळे हा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांना 107 धावांचा प्रचंड मोठा डोंगर पार करायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सुंदर अशी पंचांची जोडी ज्यांना नियमांची जाण आहे, क्रिकेटचा त्या ठिकाणी चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे, चांगल्या प्रकारचा त्यांना नक्कीच सत्सक विवेकबुद्धी असणारे पंच म्हणून मी ज्यांचा नेहमी उल्लेख करतो। संतोष त्या ठिकाणी
संजय भालेराव सर एका बाजूने आहेत, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय महेश जाधव सर आणि तिसरे पंच श्री पुष्कराज यांच्या माध्यमातून एक दर्जेदार अंपायरिंग आपण गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानावरती पाहिलेलं आहे. सुंदर बॅटिंग विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून आपण पाहिली. अगदी मैदानाच्या चौफेर विशेषतः राहुल सर त्यांनी रिव्हर्सचा जो फटका खेळला स्विचिटचा, तो फटका म्हणजे बाकीच्या वेळेस आपल्याला असं वाटतं 30 सर्कलच्या बाहेरही जाणार नाही, परंतु तो एवढा अफलातून जुळून आला की तो मात्र फार दूरवरती गेला. जवळपास या संकुलाच्या अगदी त्या कंपाऊंड वॉलच्या बाहेर तो षटकार निघून गेला. अशा प्रकारचं असणार हे सुंदर अशा प्रकारचं वातावरण. आनंद खरं तर वाटतो अशा स्पर्धा पाहिल्यानंतर. अमित राऊत तोच फॉर्म. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघाचाच दरारा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग, दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. सलामीची जोडी एका बाजूनं सचिन बर्गे, दुसऱ्या बाजूनं आसिफ शेख मैदानावरती उतरतायत. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा, SBMCC महाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, माननीय शकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे, SBMCC महाळुंगे इंगळे. जबरदस्त. प्रवीण गायकवाड सरांच्या या ट्रान्स मात्र मैदानावरती वातावरण प्रफुल्लित करून टाकतायत आणि खरं तर ती हल्लीच्या काळातल्या टेनिस बॉल क्रिकेटची गरज आहे. त्या ठिकाणी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली, त्यानंतर फिल्डिंग टीम मैदानावरती गेली. दोन्ही बॅटर मैदानावरती पोहोचतात. सचिन बर्गे, मला वाटतं आपल्याच तालुक्यानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला दिलेला हा प्रचंड मोठा सितारा आज मैदानावरती आपल्या संघाकडनं मैदानावरती उतरायचा. अर्थात SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाकडनं तो मैदानावरती उतरेल. दुसऱ्या बाजूनं आसिफ शेख, नुकतीच मुंबईमध्ये झालेली एक धडाकेबाज चषक नावाची जबरदस्त स्पर्धा, एक चेंडू 7 धावांची गरज असताना एक अतिशय तुफानी षटकार खेळत अख्खं मैदान ज्यानं डोक्यावरती घेतलं, तोच आसिफ आज एक खेडचं क्रीडा संकुलचं मैदान गाजवायला मैदानावरती उतरलाय. प्रेक्षकांच्या नजरा खिळलेल्या असतील. YouTube ऑनलाईनच्या माध्यमातून मोबाईल कोणी बाजूला ठेवायला तयार नसेल. फुल HD क्वालिटीमध्ये घर बसल्या काही जण लाईव्ह पाहत असतील. ज्यांना जमतंय ते सगळे मैदानावरती आज दिवसभरात येतील. आज खेड तालुक्याची दिवाळी या क्रीडा संकुलावरती साजरी केली जाईल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. हो नक्कीच. आज खेड तालुक्यासाठी परवडी असेल आणि विशेषतः दीपक मंडले सर यांचा आवाज खूप दिवसातून मित्रमंडळ माझं भाग्य आहे. आज दीपक मंडले सर या ठिकाणी माझ्याबरोबर खूप दिवसातून ह्या ठिकाणी माझ्याशी जोडले गेलेले आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पहा, खरं तर एखाद्या मॅचमध्ये जान आणण्याचं काम खरं तर आमचे सर्व समालोचक टीम करत असते. गेले 6 दिवसामध्ये वेगवेगळे समालोचक तुम्ही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलेत. आणि आज पुन्हा एकदा ग्रँड फिनाले, शेवटचा दिवस आज इथे रंगणार. कोण होणार 5व्या पर्वाचा 5व्या सीझनचा मानकरी, यासाठी खरं तर मैदानावरती तुंबळ युद्ध रंगणार. मैदानावरती कोण जिंकणार, विशेषतः सर दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीमचं विशेष ह्या ठिकाणी सांगायचं झालं, एक माहिती तुम्हाला ह्यापर्यंत मी पोहोचवतो. दोन्ही टीम्स लीग फॉर्मॅटमध्ये अजूनपर्यंत एकही सामना पराभूत नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ एका टीमला आता पराभूत व्हावं लागणार आहे, परंतु ती SBMCC की दिशा स्पोर्ट फाउंडेशन सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सचिन बर्गे यासाठी ओळखला जातो, आला तसा पाठवून दिला सीमा पार, एक सुंदर चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सचिन बर्गे खरं तर खेड तालुक्यातील राजगुरुनगर परिसरातील असणारा खेळाडू. अगदी क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूचं नाव देखील खूप मोठं आहे आणि राजगुरुनगर खेड तालुक्यातून नेहमीच ह्या खेळाडूची खूप मोठी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही आसिफ शेखची ओळख करून दिलेली आहे. एका चेंडूमध्ये 6ची गरज असताना 7ची गरज असताना षटकार ठोकला. वाघोली गावचा असणारा हा सितारा उभ्या महाराष्ट्रामध्ये कमी कालावधीमध्ये झळकणारा हा खेळाडू आहे. विश्वजित
हो, हा चेंडू थोडासा शरीराच्या आला. पहिला चेंडू विश्वजितनं माहीत होतं. पहिला चेंडू त्यानं बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु सचिनला माहीत आहे आता सगळ्यांना त्या ठिकाणी एकमेकाचा खेळ माहीत आहे. कोण कुठला बॉल टाकेल, कुठल्या फटक्यासाठी तयार राहायचं, कुठं जागा निवडायची, कुठे तो चेंडू प्लेस करायचा, बॅट कुठल्या अँगलमध्ये आणायची. सचिननं पहिला चेंडू तर चांगला खेळला, दुसऱ्या चेंडूवरती विश्वजित कमबॅक करतोय. हो, याबरोबर स्क्वेअर कट भन्नाट फटका, फिल्डर तिथे असेल आणि याबरोबर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 107 धावा इथे मात्र ज्या बनवायच्यात. खरं तर राहुल सर, हे 107 धावांचं आव्हान फार मोठं आहे. जोपर्यंत आसिफ आणि सचिनची बॅट तळपणार नाही, परंतु त्यांच्या समोर गोलंदाज आहे, तो काय लेचापेचा गोलंदाज नाही. त्याला सुद्धा माहिती आहे की इथे एवढ्या दूरवरनं मला त्या ठिकाणी आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये जे बोलवलंय ते इथं मला त्या ठिकाणी, आणि त्याच्या मागे ग्लॅमर आहे, ते ग्लॅमर त्याला टिकून ठेवायचे. त्याच्या भोवती जे ठिकाणी वलय आहे ते वलय त्याला टिकून ठेवायचं आहे. पाहूया विश्वजित रोखू शकेल का आसिफला. फुल ऑफ लेनचा बॉल, इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा फिल्डर तिथे मात्र चेंडूला फील्ड करेल आणि एक सिंगल येणार आहे. पण मोठ्या स्ट्रोक बरोबर खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंगल डबल येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही पहा रिक्वायर्ड रन रेट तुमच्याकडे समोर किती आहे आणि तुमच्यासमोर 107 बनवत असताना प्रत्येक बॉलवरती रन येणं हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण असेल. राहुल, तुम्ही मगाशी जर पाहिलं असेल तर अमित राऊत आणि विश्वजित ठाकूर यांनी 3-3 धावा सुद्धा बऱ्याच वेळा पळून काढलेल्या आहेत. हो, सचिन बर्गेसाठी हा त्या ठिकाणी गती परिवर्तन करत टाकलेला लेग ब्रेक होता आणि सचिन बर्गे थोडा हुशार खेळाडू आहे. त्याला माहिती आहे चेंडूला फर आहे. जरी सिमेंट विकेट असली तर पहिली 2 षटकं चेंडू हा काहीतरी करामत करणार आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये जर मी मला संयमित ठेवलं, त्या ठिकाणी खराब चेंडूवर फटके खेळले, चांगल्या चेंडूला जर मी त्या ठिकाणी सन्मान दिला, मला मोठी इनिंग त्या ठिकाणी साकारता येईल. नक्कीच क्रिकेटमध्ये हे तंत्र वापरणं खूप गरजेचं असेल. पुढे एकदा पहा, अगदी गुडलँडवरनं बॉल आपण पाहिले, पिचिंग झाल्यानंतर थोडासा वळताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फ्लो ओपन केला पॉईंट क्षेत्रामध्ये. तुम्हाला या ठिकाणी मात्र हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 1 धाव येते आणि पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्डवरती विदाउट लॉस 7 धावा धावफलकामध्ये. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं काही अतिथी मान्यवर या व्यासपीठावरती आवर्जून उपस्थित आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय मंगेशाप्पा ठाकूर पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. शिवेगावचे वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी शिवेकर, युवा नेते आत्माराम शेठ सातपुते, युवा नेते प्रकाश शेठ सातपुते, युवा नेते ज्ञानता शेठ शिवेकर, युवा उद्योजक दीपक शेठ ओसवाल, युवा नेते उल्हास शेठ सांबारे, युवा नेते प्रभुभाऊ शिवेकर, त्याचबरोबर मारुती शेठ बनकर बानेर यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी लकी ड्रॉला 11व्या आणि 12व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी लाभलेलं आहे. एक भिंतीवरचं घड्याळ आणि एक पाण्याचं जार या प्रकारची लकी ड्रॉला आज आपण कमिटीच्या वतीनं 10 बक्षीस आहेत आणि मारुती शेठ बनकर बानेर यांच्या वतीनं 2 बक्षीस या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं नामोल्लेख करणं इथे शक्य नाही, परंतु उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अमित राऊत षटक क्रमांक 2 घेऊन येते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. पहिला चेंडू सचिन बर्गे, कव्हर ड्राईव्हचा हा एक शानदार चौकार येणार का? संतोष सचिन भाल त्या ठिकाणी संजय भालराव सरांचा इशारा, चौकार 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावा आल्यात. अमित राऊत वरती इथे आक्रमण केलंय आणि हे आक्रमण आता गरजेचं आहे कारण 107 पूर्ण करायच्यात. पहिल्या षटकामध्ये थोडीशी संत बॅटिंग आपण पाहिली, पण दुसऱ्या षटकामध्ये इथे मात्र फार जड होत आहे. अमितचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर येतोय. भालेराव सर इशारा करतायत हा चेंडू स्वैर आहे, वाईड आहे आणि मला वाटतं थोडंसं पंचांनाही काहीतरी अमित सुचवायचा प्रयत्न करतोय कारण अमित हा बिझी प्लेअर आहे. तुम्ही सचिन त्या ठिकाणी अनेक वेळा पाहिला असेल राहुल सर की अमित हा कंटिन्यू त्या ठिकाणी काही ना कशात कुठल्या ना कुठल्या तरी घटनेमध्ये तो त्या ठिकाणी बिझी असतो. त्यामुळे इथे आपण पाहिलंय आणि खरं तर मला त्याचं वैशिष्ट्य वाटतं, एक चांगल्या प्रकारची बॅटिंग केल्यानंतर तो दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती.
पुन्हा एकदा लेन बॉल. हो इथे पहा, कदाचित झेल झाला असतं तर एक वेगळं चित्र मैदानावरती दिसलं असतं, पण हा जर आणि तरचा विषय आहे. क्रिकेटमध्ये हे चान्स अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे. इतका मोठा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे, इतके चांगले खेळाडू आहेत, इतके चांगले गुणवंत प्रेक्षक आहेत आणि त्यासमोर तुमचा दर्जेदार खेळ आज नक्कीच तुम्हाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणार आहे. एका निसरड्या खेळपट्टीवरती तुम्ही जर का लेग ब्रेक गोलंदाजीवर सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये अमित राऊत बरेचसे प्रश्न पंचांच्या दिशेने विचारतोय, कारण हा चेंडू पंचांनी स्वैर ठरवला. तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 हा थरार क्वालिफायर सामना क्रमांक पहिला SBMCC आणि त्यांच्या विरुद्ध दिशा स्पोर्ट फाउंडेशन सुरू असताना गती परिवर्तन करत सचिन बर्गेने अगोदरच तो टर्न ओळखला, बराच 7 मध्ये घुसला आणि चेंडू फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या पलीकडनं. षटकार 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 27 धावा राहुल सर खरं तर धाव फलकावरती अगोदर होत्या. त्यांना नक्कीच आपण पाहतोय 27 धावा, याचा 107 धावांचा भला मोठा डोंगर समोर उभा करून ठेवलाय. आणि सचिन बर्गे 6, 7, 8 षटकांचे सामने आपण पाहतो, 5-5 षटकांचे सामने देखील पाहतो, पण प्रत्येक बॉलवरती तुम्ही केव्हाही मोठा फटका खेळू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला तितका संयम असणं गरजेचं आहे, चांगल्या बॉलचं वेट करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पहा, अशा पद्धतीनं तुम्ही जर एक चांगल्या पद्धतीनं मैदानावरती जर कामगिरी केली तर नक्कीच तुमचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये हे अजरामर होईल. हा चेंडू नो बॉल चा इशारा अंपायर कडनं येतोय. बऱ्याचशा अवांतर धावा या षटकामध्ये आल्या, ज्याची गरज SBMCC म्हाळुंगे हिंगळे संघाला आहे. दुसऱ्या बाजूने दिशा स्पोर्ट फाउंडेशनला या धावा रोखाव्या लागतील. तुम्ही पहिल्या षटकामध्ये जर सेटअप पाहिला असं त्या ठिकाणी राहुल सर फिल्डिंगचा, तर एक डीप पॉइंट आणि डीप स्क्वेअर लेग लावला होता विश्वजितनं. यावेळी क्षेत्ररक्षण वेगळं आहे. फ्री हिट होता आणि सचिन बर्गेसाठी हा अतिशय जबरदस्त यॉर्करनं अमित राऊतनं षटक संपवलं. सचिन आकाशाकडे निराश नजरेनं पाहतोय, त्याला माहिती आहे ह्या धावा इथे जमा करायलाच पाहिजे होत्या. 28 धावा 2 षटकानंतर. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू DC. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं नुकतं शुभागमन होतंय. उद्योजक सन्माननीय अमित शेठ घुमटकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हर्षलदादा खांगटे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होतंय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर राहुलदादा माळी आणि त्यांचं मित्रपरिवाराचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सुरेंद्र चोसी बीडवरतून या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा पाठवत आहेत. त्यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. यानंतर जो सामना होणार आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, कॅप्टन विवेक शिवेकर आणि कॅप्टन योगेश शिवेकर या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे. षटक क्रमांक 3 संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस होणार आहे. कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा आणि आपली प्लेइंग 11 आपण जमा करा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 24 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 79 धावा बनवायच्यात. विश्वजित तयार आसिफसाठी. बॉल पुढे एकदा गुड लेंथवरनं जो गेलेला होता, त्यानंतर एक सिंगल येते आणि अजूनपर्यंत आसिफ शेखची बॅट ही शांत आहे. एकंदरीत असं वाटतंय की आसिफनं बहुधा, म्हणजे अगदी तो तसंच असेल असं नाही, परंतु असं वाटतंय की आसिफनं विश्वजितच्या विरुद्ध फार रिस्क घ्यायची नाही असं एकंदरीत त्याच्या आतापर्यंतच्या बॅटिंगवर ठरवलेलं दिसतंय. कारण त्याला माहिती आहे की पुढच्या 3 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस वेगळे बॉल येतील, विश्वजितची गोलंदाजी तसं पाहिलं तर खेळणं
तितकं सोपं नाही, परंतु ज्या प्रकारे ते धावा जमवत आहेत, सचिननं अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार खेळला, त्यानंतर विश्वजितनं तर आसिफची बॅटिंग म्हणजे वाघोलीचं ट्रॉफिक आहे. ते ट्रॉफिक एकदा बाजूला झाला ना, त्यानंतर तो इतका सुसट सुटतो की संघाला नक्कीच तो विजय मिळून देईन. अशा कित्येक इनिंग त्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिल्यात. चेंडू स्लो येणार की वेगाने येणार, जिथं तो रिलीज पॉइंट आहे तो रिलीज पॉइंट ओळखणं फार अवघड जाते. सध्या तरी फलंदाजांना शांत करून टाकलंय. दुसऱ्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या. या षटकामध्ये परत एकदा विश्वजित ठाकूर आयकॉनला साजेशी गोलंदाजी करत 2 मातब्बर फलंदाजांना त्याने अक्षरशः पायात बेड्या ठोकून टाकलेल्या आहेत. ओळखीस आता दोघांनाही लढावं लागणार आहे. संघर्ष खूप मोठा असेल. हो, पुन्हा एकदा इथे थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. झगडतोय, संघर्ष करतोय आणि हा संघर्ष गरजेचा आहे. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विश्वजितला माहिती आहे की मला गुडलेन स्पॉट प्रत्येक चेंडूवरती हिट करायचा आहे आणि आत येणारे बाहेर येणारे सगळे चेंडू तो गुडलेन स्पॉटवरनं आत बाहेर करतोय. हा पहा परत, हा थोडासा शॉर्ट चेंडू होता, गुडलेनच्या थोडासा मागे तो पडला. विश्वजित स्वतः चेंडूच्या मागे जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सचिन बर्गेनं परत एकदा स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत पंचांना कळवलंय की मी काय इथे पळणार नाही. मगाशी अमित राऊतला त्यानं मागे बोलवलं. अमित राऊत परत थोडासा परत बाहेर यायला प्रयत्न करत अमित राऊतला ढकलून दिला. अनंत शेठ डोंबाळे, सचिन शेठ विर्णक या मान्यवरांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाच्या शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना सगळ्या प्रेक्षकांना आणि सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजक आणि युवा उद्योजक राहुल शेठ तिगळे, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजक आणि शिंदेगावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष कावरामण्णा मिंडे, त्याचबरोबर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ निखाडे या तीनही व्यक्तिमत्वांच्या वतीनं सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी अन्नदानाचं काम, भोजन व्यवस्था या तीनही आयोजकांच्या वतीनं आणि तीनही व्यक्तिमत्वांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, बरोबर 2 वाजता भोजन व्यवस्था या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी त्या भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आग्रहाची आणि नम्रतेची विनंती आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण प्रत्येक दिवशी एक लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देऊन आपण प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित केलेलं आहे. प्रेक्षकांना देखील आपण बक्षीस दिलेलं आहे. परंतु आज हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या 5व्या पर्वाचा आणि त्या निमित्तानं आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल प्रथम 12 लकी ड्रॉ आपण करणार आहे आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून 12 बक्षीस या ठिकाणी आपण सगळ्या प्रेक्षकांना ती मात्र देऊन सन्मानित करा. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करा, लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे त्यांनी विनंती आहे, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला ओ टू कॉम्बॉक्स. हा चेंडू मोठा अपील सचिन बर्गेच्या विरुद्ध पंचांनी ते उचलून धरलं आणि पहिला धक्का बसतो BCCI संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. इथे आपण पाहिले तर स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय आडारी भाऊसाहेब आणि भाईक भाऊसाहेब यांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढील दोनही संघांच्या कॅप्टन आमची रिक्वेस्ट आहे, यानंतरच्या मॅचचा टॉस होणं गरजेचं आहे, कारण का दुपारच्या सत्रात आपण काही मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि एक विशेष भव्य सत्कार जो आपण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं ठेवलेला आहे. किटली 11-11 या बैलाचा देखील विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं होणार आहे. त्यामुळे पुढील दोनही संघांच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी हे षटक संपल्यानंतर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स ऐकूयात पुन्हा एकदा आदरणीय दीपक चिमंडले सर आणि राहुल बोंबे सरांना. धन्यवाद. पावड्यांचं स्वागत होणं हे देखील गरजेचं आहे, तात्यांचं स्वागत होणं हे देखील गरजेचं आहे, कारण खूप मोठं योगदान खरं तर
हे इतका मोठा व्यासपीठ उभं करण्यामागं, इतकी मोठी स्पर्धा उभं करण्यामागं आणि विशेषतः स्पर्धा सातत्यानं चालू ठेवण्यामागं या सर्व आयोजक मंडळींचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अमित राऊत याबरोबर पहा लेंथ बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलंय. अगदी कावकॉर्नर एरियामध्ये पुढे एकदा आपण पाहिले तिथे कुणाल खोंड असेल चेंडूला फील्ड करतोय. धावफलकामध्ये आपण पाहिले पुढे एकदा छोटासा बदलाव होणार आहे. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 32 धावा, 32 रन. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 75 धाब्यांची गरज. फार दूरवरती सामना हा SMBCC संघासाठी जात आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी ह्या पहिल्या 4 षटकामध्ये झाली आणि खरं तर 2 षटकानंतर 30च्या आसपास धावा झाल्यानंतर असं वाटलं होतं की इकडे सामना थोडासा तरी त्या ठिकाणी झुकायला चालू होईल. परंतु ज्या प्रकारे विश्वजितनं तिसरं षटक टाकलं, केवळ 3 धावा त्या षटकामध्ये दिल्या आणि अमित राऊत सुद्धा अजूनही हात मोकळे फार काही करू देत नाहीये. त्यामुळे SMBC संघाला इथून पुढे फार मोठा चमत्कार करून दाखवावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर फुल टॉस बॉल पुढे एकदा कलेक्ट होत नाही बॅटवरती व्यवस्थितरित्या. थोडंसं स्ट्रगल करतोय आसिफ शेख, कारण तुम्ही पहा आता वेळ तर फार कमी आहे, कारण ज्या पद्धतीने धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप जास्त प्रमाणात बनवायच्यात आणि आसिफ शेख खरं तर मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी त्याची देखील ओळख आहे, पण अजूनपर्यंत शांत आहे आणि तो का आहे या पाठीमागचं कारण देखील मैदानावरती अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. थोडंसं स्ट्रगल करतोय, पण यानंतर इथे मोठे फटके खेळावे लागतील. अमित राऊत तयार असेल. अमितचा हा चेंडू हा सुद्धा सरळ हातामध्ये त्या ठिकाणी देऊन टाकलाय आसिफनं. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. मला वाटतं लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन कायम ठेवण्यासाठी अमर गोरेला नंबर 4वरती नक्कीच टीम मॅनेजमेंटने खेळायचा प्रस्ताव दिला, तो त्यानं स्वीकारला आणि नंबर 4वरती तो मैदानावरती उतरतोय. फार मोठं नाव आहे खरं तर. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, या प्रकारामध्ये काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं देहू रोड परिसरामध्ये स्पर्धा खेळत असताना अतिशय मोठी दुखापत अमरला झाली आणि त्या दुखापतीतनं सावरत परत एकदा गेल्या 2 वर्षामध्ये अतिशय चांगला फॉर्म राखत अमरनं आपलं त्या ठिकाणी वैशिष्ट्य नक्कीच वेगळ्या प्रकारे नमूद केलंय या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. नक्कीच असे कित्येक इनिंग्स त्याच्या आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यूट्यूबवरती पाहिल्यात. अगदी 13 बॉलमध्ये अर्धशतक ठोकण्याचा एक वेगळा विक्रम देखील महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये अमर गोरेनं केला आहे आणि आज देखील त्या विक्रमाची कुठेतरी बरोबरी करावी लागेल, कारण मॅच जिंकावी लागणार आहे. या ठिकाणी गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस मिडविकेट एरियामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे असेल. खराब फिल्डिंग. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. बराच वेळानंतर आलेला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हा सुंदर असा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. आपण पुढील मॅचचा टॉस करतो. आपल्या समेत सागर शेठ सातकर पाटील आहेत, नितीन तात्या वाडेकर आहेत, रामभाऊ शेठ शिंदे आहेत, शंकरभाऊ मराठे आहेत, भवर साहेब आहेत. या ठिकाणी आपण टॉस करतोय. कॅप्टन विवेक योगेश शिवेकर आणि कॅप्टन विवेक शिवेकर या दोन्ही संघनायकांना विनंती करेल आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. एलिमिनेटरची मॅच आपण या ठिकाणी पाहणार. दोन्ही संघनायक शिवेगावचे आहेत, एकाच गावातील आहेत आणि आज शिवेगावचे सगळे क्रिकेटचे रसिक प्रेक्षक, सगळे मान्यवर आणि सगळे क्रिकेटचे जाणकार मंडळ यावरचून उपस्थित आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे, कारण का क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारं गाव शिवे आहे आणि हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलावरती सातत्यानं प्रचंड गर्दी ज्या गावातून आपण पाहत असतो त्या शिवेगावचे दोनही सुपरस्टार आज एकमेकांच्या समोर आहेत. एका बाजूला योगेश शिवेकर आहेत, एका बाजूला विवेक शिवेकर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. या दोनही कॅप्टनला इथे आपण पाहणार. तर टॉस आपण या ठिकाणी करतोय. कोण कॉल करते? ओके, विवेक शिवेकर या ठिकाणी कॉल करतायत. छापा आणि काटा. टेल्स कॉल. 6 ओव्हरचा सामना आणि काटा. टॉस प्रथमतः जिंकला गेलाय मैत्रीगुज स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा एलवाडी संघानं. विवेक, प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण सर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एलिमेंटरीची मॅच आहे, जिंकला तर क्वालिफायर 2 साठी पात्र ठरता आणि जर पराभूत झाला तर 4थ क्रमांकाचा मानकरी तुम्ही बनणार आहेत. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस असेल त्याबद्दल काय सांगशील? आणि प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहिलं तर ओमसाई शेलू भांबोली या संघाला आपण पाहतो. किती धावांपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगशील? टीममध्ये चेंजेस तर अरुण खंडेला आम्ही इन केलं आहे आणि बाबूला 12th मॅन केलं आहे. आणि संघांना रोखायचं म्हटलं तर पहिल्यापासून आमचं टार्गेट 75-80 पर्यंत राहिलं आहे आणि आज कृष्णा सर आहेत. असं नाही की बाकीचे प्लेयर खेळत नाहीत, पण
कृष्णा सरचा विकेट घेतला की रन थोडं आम्ही कमी दाबायचंच बघूया. जवळजवळ 70च्या स्कोअरपर्यंत आम्ही दाबायचं बघू. वेग शेवटचा एक प्रश्न करेल. मॅच देखील सुरू आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात तुमची टीम खेळते. प्रथमतः बक्षीस पात्र झालेत आणि तुझ्या नेतृत्वाखाली टीम खेळते. सगळी टीम कशा प्रकारे सपोर्ट करते आणि या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? खरं तर स्टार्टिंगला आम्ही ज्या 2-3 मॅचेस जितलो त्या स्टार्टिंगला आम्ही इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समुळे जितलो. म्हणजे प्रत्येक कोणता 1 किंवा 2 प्लेयर खेळायची. पण त्यानंतर जशी जशी टीम आम्ही जिंकत गेलो त्यानंतर टीम कॉम्बिनेशन बसत गेला आणि आता त्याच कॉम्बिनेशनच्या फ्लोनी आम्ही चाललो आहे आणि पुढं पण आता त्याच फ्लोनी खेळायचं जिंकायचं बघूया. थँक्यू. बेस्ट ऑफ लक कॅप्टन विवेक शिवेकर. योगेश आपल्या समोर आहेत. प्रथमतः टॉस पराभूत आहेत. किती धावांचं टार्गेट द्याल आणि काय सांगाल? एक 90 धावापर्यंत रन करण्याचा प्रयत्न करू. योगेश, ओम्स 11 शेलू बांबोलीचा चाहता वर्ग आज प्रचंड मोठ्या प्रमाणात काल देखील या मैदानात पाहायला मिळाला, आज देखील उपस्थित आहेत आणि सगळ्या चाहत्यांना तुमच्याकडनं आणि टीमकडनं अपेक्षा आहे, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच अपेक्षा असणार आहेत, कारण आपण पहिल्या दिवसानं पाहिलेत की भरपूर मोठा सपोर्ट आहे आम्हाला आणि इथून पुढे बी राहणार आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच 100% प्रयत्न करू की फायनलपर्यंत जाण्याचा. योगेश, शेवटचा प्रश्न करेल. संघमालक नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निखाडे यांनी देखील तुमच्या टीमचं संघमालकीत्व घेतलं, तुमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि स्पर्धेत संघ प्रथमतः बक्षीस पात्र होतोय. संघमालकांचा आनंद आपण कालच पाहिलेला आहे, त्याबद्दल तू काय सांगशील? पाहून खूप भारी वाटलं, कारण बरेच 3 वर्ष झाले आम्ही टीम टाकतोय आणि आज पहिल्यांदाच आम्ही नंबरात आले. काल सगळ्यांनीच आनंद पाहिला असेल आणि हा आनंद अजून वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. मान्यवरांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थान टॉस झालाय, टॉस जिंकलाय मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड वेताळे वाडा एलवाडी संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय ओम्स 11 शेलू बांबोली संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटची आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत, 70 रन्स बनवायच्यात आणि बॅटिंग टीमसाठी ही मॅच आता खरं तर खूप इथे मात्र लांब पोहोचलेली आहे. हो, याबरोबर पहा पुढे एकदा अमरगुरेचा हा प्रयत्न होता मोठा स्ट्रोक खेळण्याचा, बॅटवरती बॉल व्यवस्थित आला आणि मिड विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, एक सिंगल येणार आहे. स्कोर कार्डमध्ये पुढे एकदा बदलाव आपण पाहतोय. 38 धावा धावफलकामध्ये 8 बॉल शिल्लक आहेत, 69 धावींची गरज अजूनही जिंकण्यासाठी. खरं तर फार आता दूरवरती हा सामना गेलाय. औपचारिकता केवळ या सामन्यामध्ये आहे, ज्यामध्ये अमित आणि विश्वजितने केलेली बॅटिंग आणि त्यानंतर त्या दोघांच्या 4 ओव्हर हा फार मोठा फरक खरं तर होता. चेंडू बॅटची एज घेतोय, डीप थर्ड मॅचेसला फिल्डर चेंडूच्या मागे आल्यानंतर केवळ तिकडे सिंगल मिळेल. प्रेक्षकांची चांगली गर्दी आणि खरं तर राहुल सर यामध्ये अजून एक थोडंसं त्या ठिकाणी गणित आहे. हा क्वालिफायरचा सामना आहे, हा काय इलिमिनेटरचा सामना नाही आहे. त्यामुळे स्वतः थोडा त्या ठिकाणी संघ SBMCचे त्या ठिकाणी शांत राहिलं काय, कारण त्यांना माहिती आहे इथे जरी पराभूत झालं तर परत एक संधी आहे. त्यामुळे आणि विशेषतः तो चर्चेचा विषय, आसिफची बॅट फार काही त्या ठिकाणी फिरली नाही या मॅचमध्ये. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये असेल तिथे दुर्वण पहा, बॉलर बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, पण नॉमस लँडमध्ये हा बॉल गेलेला आहे. एक संधी नक्कीच आहे आणि तुम्ही पाहताय खरं तर दोन्ही टीमसाठी हे ट्रम्प कार्ड आहे. त्यामुळं पुढच्या संधीचा वापर करण्यापेक्षा इथे कुठेतरी विजय मिळून एक सेफ झोन म्हणून आपण पाहतोय फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न हा दोन्ही संघाचा असेल. पण आपण पाहिले इथे बॅटिंग टीमसाठी मॅच खूप दूरवरती गेलेली आहे. धावफलकावरती आपण जातोय. 5 षटकानंतर 40 आल्यात, शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 67 धावींची गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. एडिकाने आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या आयोजकांनी शिंदे गावचे माजी आदर्श उपसरपंच राहुल शेठ पानमंद यांच्या ठिकाणी शुभागमन आपलं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ओम्स 11 शेलू बांबोलीचे संघमालक आदरणीय नितीन तात्या वाडेकर आणि त्यांचा सगळा ओमसाई ग्रुप आणि शिवशाही ग्रुप या ठिकाणी उपस्थित होतोय. सगळ्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा खुट्टप्प्याचा बॉल त्याला उडवले डीप मिड विकेटला. अमर गोरेचा हा एक राजशाही फटका. चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 5 चेंडू 61 ची गरज. मॅच मध्ये फक्त औपचारिकता आहे. 5 चेंडू 5 षटकार जरी आले तरी कुठेतरी मॅच अजूनही बॅटिंग टीमसाठी खूप लांबवरची आहे. पाहूयात पुढे एकदा गोलंदाज तयार असेल.
इथून पुढे मोठे फटके आले तर अमरचा फक्त कॉन्फिडन्स वाढेल, टीम जिंकू शकणार नाही, परंतु तो कॉन्फिडन्स जमा करण्याचा प्रयत्न टीम त्या ठिकाणी तो करेल. एक षटकारानंतर एक चांगला चेंडू या युवा गोलंदाजानं टाकला, जो गोलंदाजी करतोय शेखर रणपिसे. हा एक युवा गोलंदाज, उंचापुरात तगडा गोलंदाज आहे, अगदी वेगवान बॉलिंगसाठी ज्या काही गोष्टी पाहिजे त्या सर्व त्याच्याकडे आहेत आणि जे का चांगल्या प्लॅटफॉर्मवर त्याला गोलंदाजीची संधी मिळते हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हो नक्कीच, प्लॅटफॉर्म फार गरजेचं आहे, विशेषतः प्रीमियर लीग फॉर्मॅटमधनं आपण पाहिले कित्येक खेळाडू आज तालुक्यातनं गावातनं घडताना. हो स्क्वेअर कट, खूप दर्जेदार फटका आपण पाहिलाय, पॉइंटमध्ये जाईल आणि तिथे मात्र 4 धावा येणार आहेत. चौकार, 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 2007 मध्ये जर आपण पाहिलं खरं तर T20 विश्वचषक भारताने जिंकला. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग आली आणि त्यानंतर खरं तर प्रीमियर लीगचे वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये वाहू लागले. व्हाईट बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलो गावातून, शहरातून, तालुक्यातून, छोट्या छोट्या गावातून चांगले चांगले खेळाडू आज पुढे येत आहेत आणि आपण पाहिले आज कित्येक व्यवसाय खेळाडू ह्या छोट्या छोट्या गावातून घडताना पुढे येताना तुम्हाला पाहायला मिळतात, कारण त्याचं एकमेव कारण आहे प्रीमियर लीग. हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. नाही, ते खरं तर तो प्लॅटफॉर्म येणं फार गरजेचं होतं, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याकडे सुरू होतं. हा चेंडू परत एकदा ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर, वाईट बॉल इशारा पंच करतायत, कारण ग्रामीण भागातले जे ठिकाणी खेळाडू होते ज्यांना सर्व नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळायला संधी मिळत होती आणि ज्यावेळेस ओपन टुर्नामेंट व्हायच्या त्यावेळेस प्रोफेशनल संघ मैदानावरती यायचे, तिथे कुठेतरी या खेळाडूंना संधी कमी मिळणं किंवा त्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चान्स मिळणं कमी होत होता आणि या प्रीमियर लीगनं खरं तर या खेळाडूंना चांगली संधी निर्माण केली. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरनं, चेंडू आर पार जातोय, षटकार 6 धावांसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. अलीकडच्या काळामध्ये खरं तर ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट हे तरुणांचं एक प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे, आवडतीचा छंद तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे खरं तर बैलगाड्याबरोबर क्रिकेट ही देखील आवड जोपासली जाते आणि ही काळाची गरज आहे. बॉल तुम्ही पाहता अगदी कव्हर पॉईंटमध्ये, पॉईंटचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचेल आणि त्याबरोबर इथे मात्र काहीशा धावा येणार आहेत. मॅचची सिच्युएशन जर तुम्ही पाहिली 60 धावा आहेत, शेवटचे बॉल शिल्लक आहेत 1 आणि जिंकण्यासाठी 47 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू आणि यानंतर मला वाटतं दिशा स्पोर्ट फाउंडेशनच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असेल. एक चेंडू परंतु आपल्याला थांबावं लागेल आणि याचबरोबर दिशा स्पोर्ट फाउंडेशन हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. वेल प्लेड. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन बाळासाहेबजी कंडलक यांच्या मालकीचा असणारा हा संघ. ह्यामध्ये आपण पाहिलं कॅप्टन अमित राऊत, आयकॉन विश्वजित ठाकूर, कुणाल खोंड आणि तालुक्यातील खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं स्वागत. पराभूत संघाचं देखील अभिनंदन असेल. यानंतर तुम्हाला एक चान्स नक्कीच असेल, तर यानंतर एक पुन्हा एकदा मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न केला आहे. त्या मॅचची उद्घोषणा देखील झालेली आहे आणि पुढील मॅचमध्ये देखील तालुक्यातील नवीन खेळाडू, पुन्हा एकदा त्या खेळाडूतील आयडॉल, आयकॉन आणि अर्थात पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत एलिमिनेटर 2 साठी खरं तर कोण ह्या ठिकाणी पोहोचणार ह्यासाठी हा सामना यानंतर खूप महत्त्वाचा असेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर राहुल सर मैत्रीपूर्ण लढती आपण संपन्न करतोय. दोन्ही टीम एकमेकांना शेकहँड करतात, हस्तांदोलन करतात. आपण स्पर्धेच्या सुरुवातीपासून पाहिलेलं आहे, जरी पहिली मॅच संघ जिंकला किंवा हरला तरी देखील या स्पर्धेतील प्रत्येक टीमना एक मैत्रीपूर्ण लढती या स्पर्धेच्या निमित्तानं खेळलेल्या आहेत आणि त्याच प्रकारचं हस्तांदोलन आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित होतात आदरणीय पोलीस पाटील सचिनभाऊ मरगज, पैलवान उत्तम शेठ बाचारे उद्योजक, अमोल शेठ तुळवे, सचिनभाऊ तुळवे, स्वप्नीलभाऊ कोळेकर, दीपक